दादू हा? या बसा इथे. कशाला? बसा. अरे बापरे, चला सूप प्यायचं आता. अरे तू कशाला? त्यांनी तोंड इतकं कसतरीच होतं ना, आणि कंटाळा आलाय पिऊन पिऊन. असू दे, कंटाळा आला असेल तरी ताकद यायला हवी की नाही. हो. ताकद यायला हवीये म्हणून तर सुपाबरोबर लाडू आणले तुझ्या आवडीचे रव्याचे. तो अरे वा वा वा. एक मिनिट आधी सूप संपायचंय मग लाडू. बरोबर, अगदी बरोबर. बरचे जाऊ दे. तू कशी आहेस गोदे? घ्या. आजारी हाय, मला विचारते तू कशी आहेस म्हणून. अरे बाबा लवकर बरा हो. सगळ्या घराला काळजी लागली, दुःखी कष्टी झालेत सगळे. तू बरा झालास ना की घरी पूर्वीसारखं होईल बघ. अगं मी बरा आहे ग, आणि आता हे सूप प्यायला लागलोय ना, एकदम धावायलाच लागेल. दादू कमाल आहे. एवढं प्रेमाने सूप आणले, ते प्यायचं सोडून हे काय चेष्टा कसली करतोस? पी पी हो पितो पितो. आणि नंतर मग लाडू खा. अगं देऊ, ते डब्याच्या हिशोबातनं काहीतरी गोंधळ झालाय. जरा मला मदत कर ना. येतेस? हो चल ना. जा ग जा. तू सूप पिया, नंतर लाडू खा. ये ग ये. सूप. गोदा काकू अगं हिशोब करायचाय म्हणत होतीस ना. नाही मी हे बघ, मी जे काय ऐकले ते खरे आहे का? ती अभिलाषाने काही सांगत असते, पण हे सगळं खोटं आहे ना ग? कशाबद्दल बोलतेस तू? अभिलाषा सांगत होती की विक्रमने लग्नाला नाही म्हटलंय म्हणून. पण माझी खात्री आहे का विक्रम असं वागणारच नाही. काकू जे काही म्हणाली ते सगळं खरं आहे. पण गोदा काकू तू काळजी नको करूस. कसं म्हणतेस मी काळजी करू नको म्हणून? काकू काकू आठवतंय तूच म्हणाली होतीस मनापासनं केलेलं प्रेम ते त्याला स्वीकारावंच लागतं. हो ग बाई, पण हे सगळं इतक्या सहजपणे कसं बोलू शकतेस ग तू? कारण माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. गोदा काकू माझं एक काम करशील? आईला जरा समजावून सांग ना, खूप काळजी करते ती. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? आहे ग बाई, तुझी जिद्द आहे ना, तीच तुला तुझं प्रेम परत मिळवून देईल. हो, माझी खात्री आहे. धीराची आहे माझी बायती. यश मिळवशील याच्यात. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत बघ. आम्ही राजे शिर्के असलो, राजघराण्याचे वारसदार असलो, तरी सामान्य जनतेशी आमची नाळ घट्ट जुळलेली आहे. आम्ही कधीच स्वतःला तुमच्यापासून वेगळं समजलेलं नाही. आमच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या आमच्या विरोधकांना हे माहिती नाही की आमच्या राजघराण्याची भावी सून ही एक सामान्य मुलगी आहे. होय, हे खरं आहे.
आज 5:30 या स्कूल गेट. आज सकाळी 9 AM ऑफिस. तू 9:05 ऑफिसमध्ये. मग 12 वाजेपर्यंत गप्पा आणि मग एकत्र लंच. बस. बस. तू बनवतेस जेवण? आम्हाला माहित नव्हतं एवढं छान जेवण तू बनवतेस. आवडलं? प्रश्नच नाही, मस्त झालाय. मग ह्याचं सगळं क्रेडिट माझ्या आईला. तिनेच बनवलंय. त्यांना माझ्याकडनं आवर्जून निरोप सांग. त्यांना म्हणा तुमच्यातला सगळा गोडवा या जेवणात पुरेपूर उतरलाय. नक्की सांगेन. तुला येतं का नाही जेवण बनवता? हा, इतक्या स्वादिष्ट जेवणासाठी आम्हाला आमच्या सासूरवाडीहून येणाऱ्या डब्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. नाही, तेवढी वेळ नक्कीच येणार नाही. आई एवढं चांगलं बनवता नाही आलं तरी गरजेपुरतं नक्कीच बनवता येतं. तू काय खाल्लंच नाहीस? हा ना. आणि आमच्या सासूबाईने त्यांच्या हाताने जेवण बनवलंय, खाऊन बघ, तू बी याद रखेगी. हा का? बाय द वे, सासूबाईंचं एवढं कौतुक करताना हा डबा मी तुझ्यासाठी आणलाय हे विसरू नकोस. आणखी एक, लग्न झाल्यावर तुला माझ्याच हातचं जेवण जेवायचं. अरे बापरे. एवढं घाबरून दाखवायची काही गरज नाहीये. मला चांगलं जेवण बनवता येतं. नाही म्हणून नाही, पण तुला चांगलं जेवण बनवता येतं हे सिद्ध करण्यासाठी तू त्याचे सगळे प्रयोग आमच्यावर करणार, म्हणून आम्ही घाबरलो. विक्रम, मस्करी केली, सॉरी. अरे सावकाश. हे घे पाणी पी. ते काय करतोस जेवताना? बरं आम्हाला सांग, घरात आमच्या एवढे नोकर चाकर असताना पण जेवण तू स्वतः बनवणार स्वतःच्या हाताने? हो, आणि नुसतंच बनवणार नाही, रोज दुपारी तुझ्यासाठी मी इथे डबा घेऊन येणार आहे. काय तर देशपांडे आलेत. 2ची मीटिंग होती म्हणून सांगायला आलो होतो. ठीक आहे, मी येतो. काय झालं? असं का पाहतोयस? तुला पाहतोय. प्रत्येक रूपात तू किती सुंदर दिसतेस. जेवताना, हसताना, चालताना, बोलताना. आम्हाला असं कोणीतरी सांगितलं की मुली रडताना नाही सुंदर दिसत, पण आमची खात्री आहे तू रडताना सुद्धा सुंदर दिसते. विक्रम, आता रडू नको. खा. बाय बाय. अगं तुला सांगितलं ना तुझं काम नक्की होणार म्हणून. हो हो, तू काही काळजी करू नको. चल ठेवते. देवयानी? आता देवयानीचं काय? आता तिची काय गरज आहे? मी स्वतः विक्रमशी बोलणार आहे. हो हो, हे बघ, तुला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यावर माझ्या कमिशनचं लक्षात आहे ना? हा, ते महत्वाचं. नाही, काही लोकांना सवय असते ना काम झाल्यावर विसरण्याची, म्हणून म्हटलं. हो हो, चल बाय. कटकट आहे. या देवयानीमुळे ना सगळीकडे नाचक्की होते. तरी नशीब या प्रेमाला लग्न मोडल्याचं ठाऊक नाही म्हणून, तर बघायलाच नको होतं. काकू, देवच्या बाबतीत एवढं सगळं घडलंय, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, तरी तुला त्याचं काहीच वाटत नाहीये. तुला किती कमिशन मिळेल की नाही याचाच तू जास्त विचार करतेस. साक्षी, तू
जरा जास्तच बोलते असं नाही वाटत तुला? मला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटायला हवं ना याचा तू जास्त विचार कर काकू. या घराला त्याची गरज आहे. ए प्रवचन देऊ नको, जा काम कर जा. कौतुक करावंच वाटतं आम्हाला तुमचं भाऊजी. खरंच कमाल आहे तुमची. आज तुमच्यामुळे विश्वास या शब्दावरही विश्वास ठेवावासा वाटत नाही आम्हाला. किती गोड बोलून फसवलं ना तुम्ही आम्हाला भाऊजी. का वागलं देवयानीशी असे? का तिला इतका त्रास दिलात तुम्ही? आज किती सहज तुमच्या भैया साहेबांनी येऊन आम्हाला सांगितलं की तुम्ही लग्न करणार आहात तिच्याशी. लग्नच करायचं होतं मग छळलंच कशाला तिला इतकं? तिनं मात्र खरं प्रेम केलं हा तुमच्यावर भाऊजी. मनापासून जीवापाड. म्हणून तर तुमचे इतके गुन्हे माफ करून ती तुमच्याशी लग्न करायला तयार झाली. स्त्री ही अशीच असते भाऊजी. तिचं प्रेम हिशेबी नसते. सुख ओरबाडून घेण्यापेक्षा भरभरून आनंद देते ती. समर्पणाची भावना असते तिच्या प्रेमात. पण अशा स्त्रीचा जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा तिची वृत्ती जाज्वल्य अग्नीसारखी असते. ती स्वतः तर जळतेच, पण ज्या जोडीदारावरती जीवापाड प्रेम केलंय त्यानेच विश्वासघात केलाय हे कळल्यावरती ती त्याला सुद्धा भस्म करते. हे आम्ही तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय भाऊजी, कारण आतापर्यंत तुम्ही ज्या स्त्रिया बघितल्या किंवा ज्या स्त्रिया तुमच्या परिघात आल्या त्यांच्या ताकदीला तुम्ही कधी अनुभवलंच नाही. आमचंच उदाहरण घ्या ना भाऊजी. मुरली बहिणी आईची माया करते धाकट्या दिरावर, पण किती सहज आमचा विश्वासघात केलात तुम्ही. जेव्हा तुम्ही देवयानीच्या प्रेमात पडलात तेव्हा आम्हाला खरंच वाटलं होतं भाऊजी की तुम्ही वेगळे निघाल, पण शेवटी तुम्ही सुद्धा राजेश शिर्केच निघालात. स्वतःच्या स्वार्थासाठी एका निरागस मुलीचं प्रेम असं लाथाडताना तुम्ही इतक्या खालच्या तराला उतराल असं खरंच वाटलं नव्हतं आम्हाला भाऊजी. पण देवयानीचं असं करू नका भाऊजी. लग्नानंतर तुमच्या विशुद्ध नात्याचा अपमान करू नका. खरंच कमाल वाटते आम्हाला तुमची भाऊजी. इतकं भरभरून बोलतोय आम्ही तुमच्याशी, पण तुम्हाला एक शब्दही बोलावाचा नाही वाटत? नाही तर किती बोलायचं होतं आमच्याशी तुमच्या खोट्या प्रेमाबद्दल. आज साक्षात्कार झालाय ना खऱ्या प्रेमाचा. मग आज गप्प का? आदित्यराजे बिचारे काय बोलणार. तुम्ही त्यांना आधीच सांगून मोकळ्या झालात की तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आदित्यराजे देवयानी बरोबर लग्न करायला तयार आहेत. मग तेच प्रश्न का उकरून काढताय? अहो, खरं तर तुम्हाला खुश व्हायला हवं. आदित्यराजे काही बोलणार नाही, कारण त्यांनी कितीही कळकळीने सांगितलं तरी तुमचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. खरं आहे ना?